अति दुर्धर रती बैसला दिसे अति उग्र त्या ते देखोनी श्री रघुवीर विस्मय थोर पावला। एवढ्यामध्ये ज्या वेळेस असणार घाबरलेले वानर बघितले आणि बघितल्याच्या नंतर रामचंद्र प्रभूंना रणाकडे असणार त्या ठिकाणी बघितलं। अतिकाय नावाचा राक्षस समोर दिसू लागला। त्यावेळेस रामचंद्र प्रभूंना बघितल्याच्या नंतर मनाला विचार केला, अरे मला इसवी झाले काय बोलले ते का म्हणता। होय श्रीरामे आपण पाचारोनिया बिभीषण मने पहिला हा वीर येतो कोण रण प्रवीण निशंक। एवढ्यामध्ये आता खरंच असणार म्हणजे ज्या वेळेस आता वीर समोरचा बघितला आणि बघितल्याच्या नंतर रामचंद्र प्रभूंना कोणाला जवळ बोलिलं नाही म्हणजे बिभीषणाला बोलिलं। कारण जोपर्यंत घरचा माणूस फुटत नाही तोपर्यंत घरात भांडण निर्माण होत नाही। गावातला असणारा माणूस फुटल्याशिवाय बाहेरच्या माणसाला चोरी करत नाही। तोपर्यंत तशा प्रकारचा बिभीषणाला जवळ घेतलं, सांगितलं बिभीषणा आलेला राक्षस असणारा कोण आहे असं भगवंत आता बोलू लागले। कावली बिभीषण सोय पुष्य रघुनंदन पर्वत प्रायाती दारुण येतो कोण ते सांगे। खरंच असणारा सांगितलं बिभीषणा समोरून असणारा रथ येत आहे आणि त्या रथावर असणारा एक आता वीर असणारा राक्षस येत आहे आणि तो कोण आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारू लागले। धनुर्धारी पिंगाक्षे रथी बैसला अति दक्षे येतो आमचे धरोनी लक्षे रणाध्यक्षे प्रतापी। एवढ्यामध्ये सांगितलं भगवंता, अरे म्हणले येणारा वीर असणारा सामान्य नाही, म्हणले आतुर बळी असणारा वीर आहे, अतिशय लक्ष जो असणारा तीक्ष्ण बुद्धीचा आहे आणि त्याचा पराक्रम सुद्धा कशा प्रकारचा आहे सांगतो ऐक म्हणता। रथी जुंपिले स्वसहस्त्र 223 तुनिरा अशी चापक दामुद्गल त्रिशूळ तोमर रथस्था। एवढ्यामध्ये आता सांगितलं भगवंता ज्याचा रथ येत आहे त्याच्या रथाला असणारे म्हणजे 100 असणारे त्या ठिकाणी घोडे आहेत, जो असणारे 200 हत्यार आहेत, अनेक असणारे मुदगुल आहेत, अशा प्रकारचा बलाढ्य वीर या रणामध्ये येणारा तो आहे असं बोलू लागले। छत्रपता का युग चामरी